नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बोल किल्ला। नागपूर म्हणजे आरएसएसचं मुख्यालय आणि याच नागपुरात आज उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करतायत। हा फक्त राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराचा मुद्दा आहे की फडणवीसांच्या गडात जाऊन ताकद दाखवण्याचा राजकीय प्रयोग? आजच्या या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि याच आंदोलनाबाबत आता आपण बोलूया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। रामाच्या नावावर आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार आहेत। दुपारी 4:30 वाजता रामनगर मधील राम मंदिरापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भातून शिवसैनिक मोठ्या संख्येने येणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। पण या आंदोलनाचं महत्त्व केवळ धार्मिक किंवा आंदोलनापुरता मर्यादित नाहीये, कारण हे आंदोलन आहे नागपुरात आणि नागपूर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय बोलकिल्ला। तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे। म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते जर आजच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली तर तो फक्त रामरक्षा आंदोलनाचा यशस्वी कार्यक्रम ठरणार नाही, तर उद्धव ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन म्हणूनही त्याकडे पाहिलं जाईल। पण हे रामरक्षा आंदोलन नेमकं कशासाठी होतंय? तर ठाकरे गटाचा असा आरोप आहे की अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालाय आणि या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। उत्तर प्रदेश सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथक म्हणजेच SIT स्थापन केलंय। मात्र चौकशी सुरू असली तरी ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की सत्य बाहेर येईपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार आहे। मुंबईत या आंदोलनाचा पहिला टप्पा सुरुवातीला पार करताना उद्धव ठाकरेंनी भाजपावरती जोरदार टीका केली होती। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, राम कोणत्याही एका पक्षाची मालमत्ता नाही, राम हे संपूर्ण देशाचे आहेत। आणि या वेळेला त्यांनी BJP मुक्त राम ही घोषणा दिली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांची गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा सुद्धा आपल्याला आठवून दिली होती। उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते, देणगी घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। दरम्यान आंदोलनापूर्वी खासदार संजय राऊत यांनी एक वेगळीच राजकीय चाल खेळली। राऊत यांनी RSS सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। त्यांनी पत्रात म्हटलं की राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारामुळे हिंदूंच्या श्रद्धेला धक्का बसला असून या आंदोलनात त्यांनी उपस्थित राहून त्यांची भूमिका स्पष्ट करावी। हे निमंत्रण केवळ भागवत आणि फडणवीसांनाच नव्हे तर परिसरातील भाजप नेते आणि लोकप्रतिनिधींनाही देण्यात आलं होतं। मात्र दुसऱ्या बाजूला भाजप आणि महायुतीने या आंदोलनावरती जोरदार हल्लाबोल केला। मंत्री संजय सिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरेंना राम आणि हनुमानाची आठवण आंदोलनाच्या वेळीच येते। त्यांनी 2024 मधील अयोध्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आठवण करून दिली आणि त्यांनी प्रश्न असा विचारला की तेव्हा निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे अयोध्येला का गेले नव्हते? शिरसाट यांनी 2022 मधील नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा याचाही उल्लेख केला होता। मात्र त्यांनी स्पष्ट केलं की नागपुरातल्या आंदोलनावरती सरकार कोणतीही बंदी घालणार नाही। माजी खासदार नवनीत राणा यांच्याही उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। त्यांच्या मते हे रामरक्षा आंदोलन नसून पक्षरक्षा आंदोलन आहे। राणा म्हणाल्या, पक्ष, आमदार, खासदार गमावल्यावरती आता उद्धव ठाकरेंना रामरक्षा आणि हनुमान चालीसा आठवायला लागले। इतकंच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरेंना अमरावतीतील हनुमान गडी जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचं आणि त्याआधी नागपूरमधल्या RSS मुख्यालयात जाऊन डॉक्टर हेगडेवारांना अभिवादन करण्याचं आव्हानही केलं होतं। आता राजकीय प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांनी आंदोलनासाठी नागपूरच का निवडलं? कारण मुंबईत आंदोलन करणं ही एक गोष्ट झाली, पण RSSच्या मुख्यालयात त्या शहरात जाऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय गडकिल्ल्यात जाऊन आंदोलन करणं ही एक वेगळाच राजकीय संदेश देतो। 2022 नंतर पक्षफूट, आमदार, खासदार आणि मोठा गट गमावणे, निवडणुकीतील आव्हानं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सातत्याने स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि जनाधार दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे आजच्या आंदोलनाकडे केवळ धार्मिक किंवा आंदोलनात्मक कार्यक्रम म्हणून पाहता येणार नाही, तर या आंदोलनात किती लोक येतात, विदर्भात ठाकरे गट किती ताकद दाखवतो आणि नागपुरातून कोणता संदेश जातो, या सगळ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।
आजच्या आंदोलनात दोन गोष्टी स्पष्ट होतील. एक म्हणजे राम मंदिर देणगी प्रकरणावर राजकारण आणखीन तापणार आहे का, आणि दुसरी म्हणजे फडणवीसांच्या बोल किल्ल्यात उभं राहून ठाकरे खरंच आपलं राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरणार आहेत का. तुमच्या मते हे खरंच रामरक्षा आंदोलन आहे की शक्ती प्रदर्शन आहे, की विरोधकांनी म्हटल्याप्रमाणे पक्षरक्षा आंदोलन आहे? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा.